आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अमरावती येथील भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। समान काम समान वेतन या प्रमुख मागणीसाठी विविध 17 मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचं लक्ष वेधलं। हातात फलक काळ्या फिती लावून त्यांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। आता नाही तर कधीच नाही, समान काम समान वेतन लागू करा अशा घोषणांनी परिसर दणाणला होता। कर्मचाऱ्यांनुसार भूकरमापक पदासाठी अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका आवश्यक असतानाही तांत्रिक वेतन श्रेणी लागू करण्यात आली नाही। इतर विभागांमध्ये समान पदांना तांत्रिक वेतन श्रेणी दिली जात असताना भूमी अभिलेख विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला। या आंदोलनामुळे जमिनीची हद्द मोजणी, न्यायालयीन मोजण्या, सिटी सर्व्हे तसंच विविध शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक भूसंपादन मोजणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। शासनानं तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय। रजेवर सर्व कर्मचाऱ्यांनी आम्ही जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। जर शासनाने या मागण्यांची दखल घेतली नाही तर दिनांक 2/3/2026 पासून आम्ही कायम बेमुदत संपावर जाणार आहे। आमची प्रमुख मागणी 1 ते 9 मागण्या असून त्यापैकी पहिली प्रमुख मागणी आहे तांत्रिक वेतन। समान काम समान वेतन ही आमची प्रमुख मागणी आहे। जर आमच्या मागण्या जर शासनाने जर पूर्ण केल्या नाही तर हा आमचा जो लढा आहे हा कायम स्वरूपी राहील आणि जोपर्यंत शासन आम्हाला बनवला नाही किंवा आम्हाला तांत्रिक वेतन लागू करणार नाही तोपर्यंत आम्ही आता मागे हटणार नाही, असं मी महाराष्ट्राच्या तमाम भूमी अभिलेख कर्मचाऱ्याच्या वतीने आपणास सांगू इच्छितो। आणि टप्पे म्हणजे आज आम्ही कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे। आमच्या ऑफिसचे सगळे आमची मोजणीची जे मशीन आहे त्या कार्यालयात जमा केलेले आहे आणि 22 तारखेपासून आम्ही सगळे सामूहिक रजेवर जाणार आहोत। त्या प्रकारे आम्ही रजेचे अर्ज कार्यालयामध्ये दाखल केलेले आहे आणि 27 फेब्रुवारी 2026ला आम्ही माननीय जमाबंदी आयुक्त कार्यालय संचालक पुणे या कार्यालयामध्ये आमच्या धडक मोर्चात जाणार आहे आणि त्या मोर्चामध्ये आमच्यावाले तमाम महाराष्ट्रामध्ये लाखो कर्मचारी आक्रोश धडक मोर्चा करण्यासाठी हजर होणार आहे। याची पण शासनाने नोंद घ्यावी, दखल घ्यावी अशी मी त्यांना विनंती